मुलगी म्हणून जन्माला येणं हेच कधी काळी पाप समजलं जायचं. पण हळूहळू काळ बदलला आणि मुलीच्या जन्माचं स्वागत लक्ष्मी आली म्हणून होऊ लागलं. शाळेच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच तिच्या आयुष्यात येतो तो पहिल्या मासिक पाळीचा अनुभव. मनामध्ये गोंधळ, कुतूहल आणि थोडीशी भीती. पण तिच्या मदतीला असतात आईच्या मायेच्या सावल्या, शाळेतील शिक्षिका आणि काउन्सिलर्स, ज्यांच्या आधाराने ती या नवीन प्रवासाला सामोरी जाते. वयाच्या पुढच्या वळणावर ती विवाहाच्या उंबरठ्यावर उभी राहते. तिच्या मदतीला असतं ते तिचं कुटुंब, तिचे नातेवाईक, तिच्या मित्रमैत्रिणी आणि अगदी अख्खं गाव. यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे आई होण्याचा. इथे तिच्या मदतीला असतात तिच्या माहेरची आणि सासरची मंडळी, तिचा नवरा, वैद्यकीय यंत्रणा, गर्भसंस्काराचे पाठ आणि नोकरी करणाऱ्या स्त्रियांना कंपनीतर्फे दिली जाणारी पेड मॅटर्निटी लीव्ह. आई झाल्यावर मात्र तिचं आयुष्य धावपळीचं होतं. एकाच वेळी पत्नी, सून, आई अशा विविध भूमिकेतून घर, नोकरी, व्यवसाय असं सगळं सांभाळत ती स्वतःला हरवून बसते. काळ पुढे सरकतो, मुलं मोठी होतात. आता मात्र आईची गरज कमी होऊ लागते. आईची मदत आता त्यांना लुडबुड वाटू लागते आणि नकळत तिच्या आयुष्यात एकांतवास सुरू होतो. एकटेपणा खायला उठतो. अशातच शरीरात काहीतरी विचित्र घडू लागतं. हॉट फ्लॅशेस येऊ लागतात, वजन वाढू लागतं, उत्साह कमी होऊ लागतो, हाडं दुखू लागतात आणि इतकंच नव्हे तर अचानक विनाकारण रडू येतं, विनाकारण चिडचिड होऊ लागते. भाजीत मीठ जास्त होऊ लागतं, गॅस बंद केला का, कुकरच्या किती शिट्ट्या झाल्या ते आठवत नाही. नेहमीच्या सोप्या गोष्टी विसरायला लागतात. रात्रीची चांगली झोप येणं बंद होऊ लागतं. घरातील मंडळी बोलेनाशी होऊ लागतात किंवा वादविवाद वाढू लागतात. यांची देखील चिडचिड होऊ लागते. यावेळी मात्र त्या स्त्रीला तिच्या बाबतीत नक्की काय घडतंय आणि का घडतंय हे काही कळतच नाही. आणि त्यातूनही वाईट गोष्ट म्हणजे यावेळी तिच्या मदतीला कोणी देखील नसतं. मेनोपॉज सुरू झालाय हे अनेकदा स्त्रीला कळतच नाही. नोकरी व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना तर खूपच जास्त त्रास होतो. घरातलं बघा, कामाचं बघा आणि त्यात अजून भर म्हणजे या मेनोपॉजची. जेव्हा हे सहन होत नाही तेव्हा नोकरी सोडण्याशिवाय पर्याय देखील राहत नाही. लहानपणापासून आपण ऐकत आलेलो आहोत की कुटुंब संस्था ही भारताची खरी ओळख आहे आणि प्रत्येक कुटुंबाचा कणा ही स्त्री असते. परंतु या मेनोपॉजच्या काळात त्या स्त्रीला मदतीची गरज असते आणि मदतीला मात्र कुणीही नाही. मेनोपॉजचा परिणाम स्त्रीच्या फक्त शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर होत नसतो, तर तो संपूर्ण कुटुंबावर, विविध नात्यांवर, तिच्या अस्तित्वावर आणि नोकरी व्यवसाय करत असलेल्या स्त्रीच्या आर्थिक परिस्थितीवर आणि एकूणच संपूर्ण देश आणि समाजावर होत असतो. मेनोपॉजच्या परिणामामुळे वैवाहिक संबंध, कौटुंबिक हिंसाचार आणि घटस्फोटाचे परिणाम वाढीस लागते आणि यासारख्या घटनेमुळे तिच्या मेनोपॉजच्या त्रासाची तीव्रता मधुमेह, रक्तदाब, थायरॉइड, हृदयरोग ते अगदी कर्करोगापर्यंत वाढते आणि हे दुष्टचक्र असेच सुरू राहते. एकूणच प्रत्येक स्त्रीला मेनोपॉज अटळ आहे, पण त्याला कसे सामोरे जावे हे मात्र तिच्या हातात आहे. याच भूमिकेतून मेनोपॉज या विषयाशी संबंधित गायनेकोलॉजिस्ट, एंडोक्रायनॉलॉजिस्ट, सायकायट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट, थेरपिस्ट, डायटिशियन्स, न्यूट्रिशनिस्ट, योग आणि एक्सरसाइज ट्रेनर्स अशा विविध अनुभवी तज्ज्ञांना एकत्र करून मेनोमाइंड नावाचा प्रशिक्षण कार्यक्रम आखण्यात आलेला आहे. 35 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या स्त्रियांना मेनोपॉज बाबतची संपूर्ण शास्त्रशुद्ध माहिती अगदी सोप्या भाषेत दिली जाणार आहे. याशिवाय मेनोपॉजमुळे निर्माण होणाऱ्या समस्या, त्यांची लक्षणे कशी ओळखावीत, त्यासाठी वैद्यकीय मदत कधी घ्यावी हे शिकवले जाणार आहे. याशिवाय तिच्या कुटुंबाचे देखील प्रबोधन केले जाणार आहे. चला, मेनोपॉज बद्दल मोकळेपणाने बोलूया, जागरूकता निर्माण करूया आणि समृद्ध स्त्री, समृद्ध कुटुंब, समृद्ध समाज आणि समृद्ध भारत घडवूया.